शरीरासाठी अनेक प्रकारे फायदे देणारी ही चटणी आणि मिशोवरील 500 रुपयाच्या आतील काही ड्रेसेस तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की मी केक बनवला होता आणि राजनंदिनीला ना खूप आवडला। त्याचे असे छोटे छोटे पीसेस करून एअरटाईट कंटेनरमध्ये मी ठेवून दिले। आता ना राजनंदिनीसाठी मी काही कपडे घेणार नव्हते, पण ना इयर एंडचा सेल चालू होता आणि इतके छान छान क्यूट क्यूट ड्रेसेस होते ना की मला ते मनच राहवलं नाही आणि मग मी घेतले आणि तेही डिस्काउंटेड प्राइसेस मध्ये घेतले। मिशोवरती ना माझा काही बॅलन्स शिल्लक होता, मग म्हटलं चला शॉपिंग करूयात, म्हणून मग ड्रेसेस चेक केले तर मला हे छान 3 ड्रेसेस भेटले जे की 500 रुपयाच्या आतील आहेत। क्वालिटी खूप छान आहे, मटेरियल सुद्धा खूप छान आहे। या सर्व ड्रेसेसच्या लिंक्स तुम्हाला कम्युनिटी पोस्ट मध्ये मिळून जातील। यानंतर ना राजनंदिनीला झोपवलं आणि मग मी ही चटणी करायला घेतली। आता हे तुम्हाला कळालं असेलच की फ्लॅक्स सीड्स आहेत, ज्याला जवस असंही म्हणतात। तर छानसे असे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये खोबरं ऍड केलं, काही लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर मीठ आणि तिखट चवीनुसार घातलं। स्किन आणि हेअर साठी तर उपयुक्त आहेच, पण रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, वजन नियंत्रित ठेवायला हेल्प करतं, हृदयासाठी सुद्धा उपयुक्त आहे। असे बरेचसे फायदे आहेत त्याचे, त्यामुळे याला सुपर फूड म्हणलं जातं। तुम्ही सुद्धा ना एकदा नक्की ट्राय करून पहा। तर यानंतर ना मी मस्त बाहेर बघत जेवत होते, इतक्यात राजनंदिनी उठली, मग तिला घेऊन आले आणि तिला सुद्धा भरवलं। काही वेळाने ना माझं हे एक पार्सल आलं आणि त्यातला हा ड्रेस सुद्धा खूप छान होता, सोबत असा बेल्ट सुद्धा आलाय। त्यानंतर इव्हनिंगला ना छान आवरलं आणि बाहेर जायला निघालो। सध्या ना सगळीकडे सेल चालू आहेत म्हणून म्हणलं पाहून येऊयात। तर तिथे नरेंद्र गेल्यावरती ना अक्षरशः 200 को 2 असं म्हणायचं चालू होतं। अरे बापरे, शेजारचे लोक पाहत होते, खूप जास्त हसवलं त्यांनी मला। त्यानंतर आता उशीर झाला, म्हटलं बाहेरच खाऊयात आणि मी खूप महिन्यानंतर इथे ना छोले भटुरे खाल्ले आणि त्यानंतर घरी आलो।